पुढे एकदा असे झाले की तुकाराम महाराजांच्या वडिलांची श्राद्ध तिथी आली. आवलीने त्यांना आठवण करून दिली व हे सुद्धा सांगितले की घरात सामान संपले आहे. तेव्हा ते म्हणाले की मी रानात जातो व काही भाजी फळे वगैरे घेऊन येतो. त्याचा स्वयंपाक करून पितरांना नैवेद्य दाखवू, असे सांगून ते घराबाहेर पडले. वाटेत एका शेतकऱ्याकडे कापणी चालली होती. तो सहज म्हणाला की अरे तुक्या, तुला वेळ असला तर कापणीला ये, सर्वाबरोबर तुलाही वाटणीचा गहू देईन. तुकारामांनी ते मान्य केले व ते कामाला लागले. पण कोणत्या कामासाठी निघालो होतो हे सुद्धा ते विसरून गेले. 2-4 घटका वाट पाहून आवली कंटाळली आणि त्यांच्या नावाने शिव्यांची लाखोळी वाहू लागली. तो बाहेर कुठेतरी भटकत राहिला असेल आणि इथे पितर मात्र आज उपाशीच राहतील. जगाची कामे करायला मात्र त्याला अतिबळ असते. आम्ही त्याला परके झालो, हे कुठल्या कर्माचे फळ आहे देव जाणे. तेव्हा पांडुरंगाला तिची दया आली आणि असे झाले की त्याने तुकाराम महाराजांचे रूप धरले व शिधा सामग्रीचा मोठा बोजा माथ्यावर घेऊन घरी आले व आवलीला हाक मारून म्हणाले की अगं, हे सर्व सामान घे व स्वयंपाक कर, मी तोपर्यंत 4 जणांकडून भांडी घेऊन येतो. आवलीने बाहेर येऊन पाहिले तेव्हा स्वयंपाकाची सामग्री भरपूर होती. ती स्वयंपाकाची तयारी करू लागली. तोपर्यंत तुकाराम महाराज रूपी देव भांडी घेऊन आला व तिला म्हणाला की ही भांडी घे, तोपर्यंत मी 4 लोकांना पंक्तीसाठी आमंत्रणे देऊन येतो. आणि तो पुन्हा बाहेर गेला व घरोघरी जेवणाचे आमंत्रण करू लागला. तेव्हा गावकऱ्यांना मोठे नवल वाटले. ते विचार करू लागले की या तुक्याला मागचा पुढचा काहीच विचार नाही. घरी सामान नसताना सर्व गावाला मात्र जेवायला बोलावतो आहे. याला काय म्हणावे? कोणाला वाटले की आता खरोखरच तुकोबाने संसारात मन घातले असावे. अशी सर्वत्र चर्चा होत असताना शेवटी प्रत्यक्षच वस्तुस्थिती पाहावी म्हणून लोक जमून तुकोबांच्या घरी गेले. तेव्हा तुकाराम महाराज रूपी देवाने सर्वांचे स्वागत केले व सर्वांची पोटभर जेवणे झाली. विडे घेऊन घरी जाताना ते म्हणाले की जिजाबाई, आजपासून काळजी सोडून द्या. तुकारामाने आता प्रपंचात लक्ष घातले आहे. मग गड्यासुद्धा सर्व जेवले. येणाऱ्या जाणाऱ्याला व गुराढोरांना सुद्धा अन्न वाढून झाल्यावर वेशधारी पांडुरंगाने सांगितले की भांडी ज्याची त्याला पोचती करून येतो, आणि तो निघून गेला तो गेलाच. इकडे दिवसभर काम करून व शेतकऱ्याने दिलेले धान्य घेऊन तुकाराम महाराज घरी आले. डोक्यावरील बोजा उतरवून ठेवून ते पत्नीला म्हणाले, याचा स्वयंपाक कर व पितरांना नैवेद्य दाखव. असे ऐकून आवलीला आश्चर्य वाटले व ती बोलली की अहो, असे काय सांगता? तुम्हाला वेळ तर लागले नाही ना? तुम्हीच तर सर्व शिधा सामग्री व भांडी आणलीत. पुन्हा गाववाल्यांना आमंत्रणे देऊन जेवू घातले व भांडी परत करून आता आला आहात. आता मात्र आश्चर्य करण्याची वेळ तुकोबांवर आली. पण त्या भक्त शिरोमणीने खरा प्रकार काय घडला असावा तो जाणला आणि पाणीसुद्धा न घेता विठोबाचा थावा आरंभला. तेव्हा तात्काळ श्रीहरी प्रगट झाले. तुकारामांनी त्यांचे पाय धरले. जिजाईने पाने वाढून आणली व तिघांनी एकत्र भोजन केले. भोजन केल्यानंतर त्यांना आशीर्वाद देऊन भगवंत गुप्त झाले. धन्यवाद.